मुंबईतल्या धारावीत तणाव वाढलेला पाहायला मिळतोय। दोन गटामध्ये राडा झाला आणि त्यामुळेच तणाव वाढलेला पाहायला मिळतोय। धारावीतली सगळी दुकानं बंद करण्यात आली आहेत। एका अंत्ययात्रेदरम्यान दोन गटाकडून दगडफेक झाली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आलाय। प्रसाद लाड धारावी पोलीस ठाण्यात आता सध्या दाखल झालेत। एका अंत्ययात्रेदरम्यान दोन गटाकडून दगडफेक करण्यात आल्याचा हा प्रकार समोर येतोय, त्यामुळेच तणाव निर्माण झालेला पाहायला मिळतोय। खबरदारी म्हणून सर्वांनीच आपली दुकानं बंद करून घेतली आहेत। धारावीतली सगळी दुकानं बंद आहेत। धारावीमध्ये तणाव वाढल्याचं पाहायला मिळतंय। अंत्ययात्रेदरम्यान दोन गटांकडून दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर धारावीमधला तणाव वाढल्याचं पाहायला मिळालंय। या दृश्यांमध्ये आपण पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। सध्या भाजपचे प्रसाद लाड धारावी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचंही पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। सूरज, सध्या काय परिस्थिती आहे? तणाव निर्माण झाल्याचं कळतंय। प्रसाद लाडही पोलीस ठाण्यात पोहोचलेत। पोलिसांकडनं काय ऍक्शन घेतली जाते? नक्कीच तन्मय, जर का पाहायला गेलं तर काल धारावीमध्ये दोन गटामध्ये राडा झाला होता आणि त्यामध्ये एका तरुणाची जी आहे ती हत्या झाली होती आणि आज त्याच तरुणाची जेव्हा अंत्ययात्रा निघाली होती तेव्हा दोन्ही गटामध्ये पुन्हा एकदा राडा झाला। अंत्ययात्रेवरती दगडफेक करण्यात आला। आपण सध्या धारावी पोलीस स्टेशनमध्ये आहोत। त्या ठिकाणी प्रसाद लाड जे आहेत ते पोलिसांच्या भेटीसाठी आलेले आहेत। मात्र जर का पाहायला गेलं तर धारावीमध्ये जो काही काल राडा झाला, आज जी काही अंत्ययात्रेवरती दगडफेक झाली, त्यामुळे कुठेतरी धारावीमध्ये पूर्णपणे तणावाचं वातावरण आहे। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो धारावीमध्ये पूर्णपणे वाढवलेला आहे। प्रत्येक दुकानं जे आहेत ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। एका समाजाकडून दुकानं बंदचं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी धारावीमधील प्रत्येक दुकानं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत। जर फक्त मेडिकल शॉप सोडले तर पूर्णपणे धारावी जी आहे ती या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। जर का पाहायला गेलं तर दोन गटांमध्ये राडा झालेला होता आणि त्याच्यात पडसाद जे आहेत ते आता धारावीमध्ये उमटलेले पाहायला मिळत आहेत। भाजप आमदार प्रसाद लाड हे आता पोलिसांच्या भेटीसाठी धारावी पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि आरोपींवरती कडक कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती भाजप आमदार प्रसाद लाड आता पोलिसांकडे करत आहेत आणि पोलीस देखील म्हणत आहेत की आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई होईल आणि कुठल्याही आरोपीला सोडण्यात येणार नाही, असं जे आश्वासन आहे ते पोलीस आता भाजप आमदार प्रसाद लाड यांना देत आहेत। आपण जर का पाहायला गेलं तर आता थोड्या वेळापूर्वी अंत्ययात्रेवरती आता दगडफेक झाली होती आणि त्यामुळेच कुठेतरी एक गड जो आहे तो झालेला होता आणि आता हे जे तणावाचं वातावरण आहे ते आता धारावीमध्ये आपल्याला या ठिकाणी तन्मय पाहायला मिळतंय। अगदी, आणि तणावाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं। सूरज, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।